इकडे घाटकोपरच्या जलप्रभात नगरमध्ये झाड कोसळल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। घाटकोपरच्या जलप्रभात नगरमध्ये झाड कोसळलेलं आहे। मोठ्याच्या मोठे झाड उन्मळून पडलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे मुंबईसह इतर अन्य ठिकाणी झाड पडण्याची घटना जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय। सध्या आपण घाटकोपर मधल्या रमाबाई नगर या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या मैदानामधलं हे झाड जे आहे ते मुसळधार पावसामुळे कोसळलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मैदानात लहान मुलं जी आहेत ती सकाळच्या वेळेस खेळण्यात येत असतात, परंतु अशातच हे झाड कोसळलंय आणि या झाड ज्यावेळेस कोसळत होतं त्यावेळेस काही पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करत होते, परंतु सुदैवानं या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत जी आहे ती झालेली नाही। परंतु आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या इथच्या स्थानिक रहिवाशांनी जे आहे ते संपर्क सुद्धा साधलेला असल्याचं पाहायला मिळते। वारंवार झाड कोसळल्याच्या घटना घडतात आहेत आणि त्यात मुंबईकर नागरिक जे आहेत ते मृत्युमुखी होताना पाहायला मिळतात आहेत। अतिशय संवेदनशील अशा या घटना आहेत आणि या घटना ज्या आहेत त्या वारंवार होताना पाहायला मिळतात मुंबईवर। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ही झाड पडलेल्याची घटना कधी घडली आहे आणि अशा धोकादायक झाड या भागामध्ये किती आहेत काय? ही सुमारे सकाळी आता 11 वाजता ही झाड पडली। मी माझी मनसेची शाखा बाजूलाच आहे, तिथे मी SIRचं काम करत बसलो होतो आणि जोरात धाडकने आवाज आला। बाजूला BMCचे कर्मचारी काम करत होते, रहदारी करणारे प्रवासी देखील आहेत, तर त्यावेळेला जीवितहानी होता वाचली। तात्काळ मी BMC अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ही अशी झाडं या कामराजनगर विभाग, रमाबाई आंबेडकर नगर विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। खरं तर आपण पाहिलं तर ज्यावेळेस झाड कोसळलं त्यावेळेस हे स्थानिक रहिवासी जे आहेत ते आजूबाजूलाच होते, परंतु या झाड कोसळण्याची एक घटना आवाज जो आहे तो त्यांना ऐकू आला, त्यामुळे ते जवळच या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो की सध्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील या संदर्भात संपर्क जो आहे तो स्थानिकांनी साधलेला आहे आणि लवकरच महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी झाड कटिंग करण्यासाठी अर्थात झाड जे आहे ते तोडण्यासाठी या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु वारंवार या झाड पडण्याच्या दुर्घटना ज्या आहेत त्या मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात होतात। या घटनेमुळे अनेक लोकांचा मृत्यू जो आहे तो आतापर्यंत झालेला आहे। चेंबूरमधलं प्रकरण असेल, कुर्ल्यामधलं प्रकरण असेल, त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या पर्जन्यपूर्व अर्थात मान्सूनपूर्व कामांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो, कारण की मान्सूनपूर्व झाडांची छाटणी असेल किंवा नालेसफाई असेल, हा सगळा प्रश्न हे सगळं काम जे आहे ते अपूर्ण झालंय का असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो या निमित्ताने निर्माण होताना आपल्याला सध्या पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। घाटकोपरमधल्या रमाई नगरमध्ये झाड कोसळलेलं आहे।